नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आदेश निर्मले. शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी पेन्शन योजनेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य इमारत व अन्य बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून या संदर्भातील महत्त्वपूर्ण जी.आर. दिनांक 19 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. पेन्शन योजनेची माहिती. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एक SOP म्हणजेच कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. पात्रतेच्या अटीबाबत सविस्तर माहिती पाहूया. सर्वप्रथम बांधकाम कामगाराचे वय 60 वर्ष पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे आणि महामंडळाकडे किमान 10 वर्ष नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांनाच या योजनेसाठी पात्र आहेत. आता एक महत्त्वाचा मुद्दा. जर पती आणि पत्नी दोघेही बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असतील तर दोघांनाही स्वतंत्रपणे पेन्शन मिळणार आहे. पण आता समजून घ्या पुढचं महत्त्वाचं तत्व. जर फक्त पती किंवा पत्नी यापैकी एकाच व्यक्तीस पेन्शन मिळत असेल आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या जिवंतदारास ते पेन्शन पुढे मिळू शकतं. मात्र जर दोघांनाही आधीपासून पेन्शन मिळत असेल आणि त्यापैकी एक जण मरण पावला तर दुसऱ्याला त्या मरण पावलेल्या व्यक्तीची पेन्शन मिळणार नाही. उदाहरणार्थ राम आणि सीता दोघेही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत आणि दोघांनाही स्वतंत्रपणे पेन्शन मिळत आहे. जर राम यांचा मृत्यू झाला तर सीता यांना फक्त त्यांची स्वतःची पेन्शनच मिळेल. राम यांची पेन्शन मिळणार नाही. इतर पेन्शन किंवा लाभ असल्यास केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनेनुसार जर कामगाराला इतर कुठलेही पेन्शन किंवा कर्मचारी राज्य विमा यामधून लाभ मिळत असेल तर ही योजना लागू होणार नाही. चला तर जाणून घेऊया पेन्शन रक्कम किती. 10 वर्ष नोंदणी 6 वर्ष वार्षिक 50%, 15 वर्ष नोंदणी 9 वर्ष वार्षिक 75%, 20 वर्ष नोंदणी 12,000 रुपये वार्षिक 100%. पती पत्नी दोघेही पात्र असतील तर प्रत्येकी 12,000 रुपये पेन्शन मिळणार. अर्ज करण्याची प्रक्रिया व नमुना माहिती. अर्ज विनामूल्य असून तो WFC कार्यालयात सादर करायचा आहे. अर्ज करताना ही कागदपत्रे लागतील. आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, बँक पासबुकची साक्षांत छायाप्रत. चला तर जाणून घेऊया अर्जामध्ये द्यायची माहिती. बांधकाम कामगाराचे नाव, नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक, जन्मतारीख, 60 वर्ष पूर्ण झाल्याची तारीख, प्रथम नोंदणी दिनांक व जिल्हा, नूतनीकरण तपशील, बँकेचे नाव, बँकेचे खाते आणि IFSC कोड, इतर पेन्शन PF लाभ घेतलेला आहेत का याबाबतची माहिती, स्वतःची सही आणि अर्ज खरा असल्याची खात्री. आता पाहूया अर्जासोबत कोणते अतिरिक्त प्रपत्रे जोडावी लागतात. प्रपत्र ब हे म्हणजे कार्यालयाकडून दिले जाणारे शिफारस पत्र असते. म्हणजे तुमच्या अर्जावर स्थानिक बांधकाम कामगार कल्याणकारी कार्यालयाची शिफारस असणे आवश्यक आहे. प्रपत्र क हे आहे तुमच्या वर्षनिहाय नोंदणीचे प्रमाणपत्र. म्हणजेच कामगाराने किती वर्ष नोंदणी केली आहे त्याची तपशील या पत्रामध्ये दिली जाते. ही माहिती फार महत्त्वाची आहे कारण याच आधारावर पेन्शनची रक्कम ठरते. प्रपत्र ड हे प्रपत्र कार्यालयीन वापरासाठी असतं. म्हणजेच अधिकारी वर्गाच्या अंतर्गत प्रक्रिया आणि मंजुरासाठी हे वापरलं जातं. त्यामुळे जेव्हा तुम्ही पेन्शनसाठी अर्ज करणार असाल तेव्हा या दोन्ही प्रपत्रांची पूर्तता करणे गरजेचं आहे. एक विशेष टीप. हे संपूर्ण निवृत्ती वेतन फक्त किमान 10 वर्ष नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारासाठीच लागू होणार आहे. अधिकृत जी.आर. तुम्ही पाहू शकता maharashtra.government.in या संकेतस्थळावर. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथून जी.आर. वाचू शकता. अशाच माहितीसाठी तुम्ही गुगलवर मराठी बातम्या live.com सर्च करू शकता. तिथे तुम्हाला सगळी अपडेट लवकरात लवकर मिळते. मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. कृपया ही माहिती आपले नातेवाईक, मित्र, बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तीशी नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेती आणि सरकारी योजना व हवामान अंदाजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.